आणि मी त्यांना मेसेज पाठवला की मला या आजींना मदत करायची व ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी जी काही त्यांच्या परीनं होईल तेवढी मदत केली आहे की तुमचे जे काही नातवंड आहेत त्यांना शिक्षणाला आमच्या इकडं फ्रीमध्ये शिक्षण देऊ. त्यांनीच भाऊ रडू आलं की आपल्याला खायला तर लेकराला त्यांना मग आपल्या अकॅडमीकडून ह्या फाउंडेशनकडून तुम्हाला ही छोटीशी मदत आहे. आपल्याकडं नरोटे सर फलटणवरून असे 100% येणार म्हणजे येणारच म्हणले. ते आज आलेच असते म्हणजे 100% आले आपल्या इथं. मला वाटलं पण नाही की एवढ्या अंतरावरून ते इथं येऊ शकतात म्हणून. निंबाळकर घर म्हणजे ते पण छोटं घर नाही, खूप मोठं दानशूर घर आहे. आज एवढी मदत तुम्हाला पार त्यांनी घरातला झाडू सकट आणून दिली. शेतकऱ्याला धीर देणं गरजेचं आहे. रडू नका आजी, मदत होईल काही ना काही. हे अश्रू सरकारने लक्षात घेतले पाहिजेत आणि खरंच आज शेतकऱ्याला धीर देणं गरजेचं आहे. रडू नका आजी, मार्ग निघत असतो काही ना काही. सर, तुम्हाला मी एक रील पाठवतोय जो आत्ता बीडमध्ये पाऊस झाला तिथं एक आजींची रील आहे. तुम्हाला इन्स्टावरती पाठवतोय, तेवढी बघा. आपल्याला आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येऊ शकते का? बरं. किती गेली शेती पाण्यात? भरपूर गेली. सगळी गेली. 5 एकरसाठी तेवढी गेली. पाण्यात गेलं सगळं. काय लावलं होतं शेतात? खर्च केला सगळा. खर्च पाणी. हे अश्रू सरकारने लक्षात घेतले पाहिजेत आणि चालते, ठीक आहे. आपण आपल्या माणसातील विटोरिया फाउंडेशनच्या अंतर्गत आता बाबांचा पण बड्डे आला आहे ना, 61वा. आणि बाबांनी पण बड्डे सेलिब्रेट नाही करायचं ठरवलं. त्यामुळे उलट आपण ही आपल्याला एक चांगली ॲक्टिव्हिटी त्यानिमित्त करता येईल. ह्यांचा ॲड्रेस वगैरे आहे का तुमच्याकडे? ॲड्रेस आता मी घेतो. ते एक तिथले रिपोर्टर आहेत, त्यांनी ती व्हिडिओ टाकली, त्यांना कॉन्टॅक्ट करून बघू ॲड्रेस मिळतो का. घ्या मग, चालेल. नेक्स्ट वीकला जाऊ आपण. ठीक आहे. सर, आज आपण कुठे निघालोय? आत्ता आपण जस्ट घरून काही सामान आपल्या गाडीमध्ये टाकलेलं आहे. आत्ता बारामतीमध्ये आहे आणि आज आपण निघालेले आहे ते बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका, त्याच्यामध्ये धारवंटा गावामध्ये एक पार्वती अरगटे म्हणून नावाच्या आजी आहेत. त्यांची एक रील खूप व्हायरल झाली होती की जो मागच्या महिन्यात प्रमाणापेक्षा अधिकचा पाऊस झाला होता, त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामध्ये त्यांची पूर्ण शेती वाहून गेली होती. जवळपास नाही म्हणलं तरी एक 5-6 एकर त्यांचा कापूस होता, तो पूर्ण वाहून गेला. त्याच्यामध्ये त्यांनी केलेला खर्च असेल, सगळ्याच गोष्टी त्यांच्या वाहून गेला. महत्त्वाचं म्हणजे त्यात अशी गोष्ट आहे की त्या आजी आहेत, त्यांना 2 मुलं होती, पण दोन्हीही एक्सपायर झालेली आहेत. आता त्यांना ते फक्त जगतायत, ते त्यांच्या 3 नातवंड आहेत त्यांच्यासाठी जगतायत. त्यांचीच रील इन्स्टाला
आली होती तीच सरांनी मला फॉरवर्ड केली होती आणि आमच्या दोघांमध्ये अशी चर्चा झाली की आपल्या माणसातील विठुराया फाउंडेशनतर्फे काय मदत करता येऊ शकते का. त्यावेळेस आम्ही काही प्लॅनिंग केलं आणि ते मदत करायचं ठरवलं. त्यासाठीच आज आपण चाललो आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये धारवंटा गावात. ॲक्च्युली मागच्या 15-20 दिवसात ज्यावेळेस पाऊस चालू झाला आणि परतीचा पाऊस बऱ्यापैकी त्या भागात होतो आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला की तिथे ढगफुटी झाली आणि लोकांच्या शेती वाहून गेल्या. तुम्ही तर सगळं ते आपण न्यूज चॅनलमध्ये आणि ह्याला बघितलंच. आता प्रत्येकजणच त्यावेळेस महाराष्ट्र शासनातून असेल किंवा विविध NGO असतील त्यांच्या माध्यमातून या लोकांना तिथल्या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जायचं त्यांनी ठरवलं किंवा ते प्लॅनिंग करत होते, कुणी पाहणी करत होते. बाय द टाईम इंस्टाग्रामला किंवा बाकीकडे सगळीकडेच ज्या रील येत होत्या त्या रील पण त्याच्याशीच रिलेटेड येत होत्या आणि त्याच्यातच ही रील मी आपल्या ह्या माध्यमातून प्रेक्षकांना पण दाखवेल खरं तर ती रील सुरुवातीला. आणि ही रील मी बघितली. आपल्या NGO तर्फे किंवा आपल्या फाउंडेशनतर्फे या आजींना मदत करायची आहे. मुळात आपलं माणसातील विठुराया फाउंडेशन म्हणजेच मानवतेचा एक खरा चेहरा दाखवण्यासाठी आपण नुकतंच स्थापन केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून आपण गोरगरीब लोकांची मदत करू शकतो किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये कुणाला मदत हवी असेल तर ती थोड्या प्रमाणात करू शकतो. आणि याचं एक चांगलं औचित्य असं साधून आलं की आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणजेच बाबा यांच्या 61वा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त बाबांनी जे काही त्यांचं बड्डेचं सेलिब्रेशन प्लॅनिंग होतं ते सगळं कॅन्सल केलं आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय घेतला. खरं तर आम्ही सगळेच तिथून मग इन्स्पायर झालो आणि हे मदत आपल्या या फाउंडेशनतर्फे पहिली मदत, या माणसातील विठुराया फाउंडेशनची पहिली मदत आदरणीय बाबांच्या वाढदिवसानिमित्त करण्यासाठी आपण त्या आजींकडे निघालो आहे. दिवाळीचं सगळं फराळ घेऊन, त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना कपडे घेऊन, दिवाळीसाठी लागणारे जे काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या सगळ्या घेऊन आपण आज तिकडे निघालो आहे. आणि नक्कीच या ॲक्टिव्हिटीमुळे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी साहेब बाबा यांना खूप आनंद होईल, प्लस अख्ख्या आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीला, आपल्या NGOला सगळ्यांना खूप फायदा होईल, याचा आनंद होईल, यात काही शंका नाही आहे. जवळपास आपण 9:30ला निघलेलो. आता 1:30 वाजत आल्या तरी आपण इथून एक परळीला रोड जातोय पलीकडे आणि फाट्यावरती पाठवता 4 किलोमीटर आहे. तर अजून 51 किलोमीटर. किती किलोमीटर आहे रे बीड? 45 किलोमीटर बीड आहे आणि आपण मग तो प्रवास करून आजींच्या घरी धारवंटा गावात जाणार आहोत. हे बघूयात. बोला सर. हॅलो. हा सर.
ते श्री क्षेत्र नारायणगाव देवस्थान, तो जे कमान लागते तिथून आत यायचं. देवस्थान म्हणून जी कमान लागली ना, हो हो, त्याच्यामधूनच यायचं तुम्ही, त्या कमानीमधून यायचं सरळ वर. बर बर, येतोय. मग इथून एक दाखवतोय का आता 10-12 किलोमीटर? हा बरोबर आहे. नारायणगड झालं की नारायणगडच्या खाली उतरले की मग धारवंट आहे. वाटल्यास नारायणगडवर दर्शन घ्या, हा. जर पाहायला नसेल तर पाहून घ्या नारायणगड. बर बर. हा, मग तोपर्यंत मी आलोच. मी इकडे पंचनामे होते खाली, आलो वावरात यायला लागलो, लगेच घरी आलो मी. हो हो, एक 10-15 मिनिटात पोहोचेल मी. ठीक आहे ठीक आहे, मी घरी थांबतोय. ठीक ठीक, ओके. हो. कोणती नदी लागणार आहे? किती किलोमीटर आहे तरी अंदाजे? बर बर, चालतं. काय पेरताय? बर बर, चालतं. काय पेरताय? नाही नाही नाही, अजून 3 किलोमीटर आहे. हे पूर्ण खचलंय पूर्ण. थांबलो. सरपंच कुठे? बर 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 बर, आम्ही आजींनाच भेटायला आलोय. आताच विषय चालला होता, एक 5-10 मिनिटं झाले होय. तुमचाच विषय झाला. बर बर. आणि हे बाबा? गाडी काय नाही, ते बाबा इकडेच आहेत. बर, आणि आजींचं घर कुठं मग? होय. ज्या गावात आपण जिथे थांबलो जस्ट फॉर कॅज्युअल विचारण्यासाठी, तेच सरपंचांचं घर हे, आणि तिथेच आजी ह्या सरपंचांच्या घरी येऊन थांबलेत. तर आपण बोलूयात त्यांच्याशी. या. मागाशी तुमचाच फोन आलता का मला? नमस्कार. तुमचं घरच सापडलं. हां हो, आजी तुमच्या दारातच बसल्या होत्या. आलोय इथे, आलोय. हो हो, ठीक. बर, तुषार देशमुख म्हणून होते ते, तेच का? हो, नाही नाही, दुसरे होते. बर. नाही, मी ज्यांची रील बघितली ना, ते न्यूजवाले त्यांनी आजींची व्हिडिओ टाकलेली. ते टोल मारला का? रानच पाहून गेलो. असा दुष्काळ नाही. आम्हाला इकडचं काही माहितीच नव्हतं. तरी आपल्याबद्दल थोडस दुःख वाटलं ना, म्हणून मी इथपर्यंत आलात, म्हणून मी खरंय, खरंय. लय आभारी आहे, खरंच की. नाही नाही, तसं काही नाही. आजींपर्यंत इथं कोण असतं मग? माझ्या 2 नंदा गावात दिलेल्या आहेत बर. मुली त्यांच्या. मग ते आमच्याबरोबर आजी राहतात. बर बर बर. हो. आता ह्याचे वडील वाढले तर आम्ही 2 वर्षात होता, बर मोठा 5 वर्षाचा हो, होता हो. आणि लहान 4 महिन्याचा होता. आता ही ज्याची 12वी झाली, मोठ्याची 12वी झाली हम्म. आणि लहान आहे आता 11वीला. आता आमचं कसं आहे, घरातली करते माणसं गेल्यामुळे आम्ही सगळ्या लेडीज समजा कुणी कोणाला डिपेंड नाही, आपलं आपलं करायचं. खरंय ना, खरंय, बरोबर. त्या जाऊबाई त्यांचं ते भाग, त्यांना एक मुलगी, आणि ह्या बी त्यांचं त्यांच्या मुली, आम्ही असं सगळी मिळून बघत होतो. आणि मी बी माझून एक भाग देईल. बर. कोणी पैसे पाठवले आपापल्या समजा परीने, फक्त आणखी शासनाची मदत भेटल, पण शासनाच्या उशीर लागतो. बर. हा. नाही, नव्हता दिला. आणि मी त्यांना मेसेज पाठवला की मला या आजींना मदत करायची, पण तुमचा नंबर, त्यांचं गाव कळेल का, कुठल्या आहेत ह्या? आता आम्हाला काय माहिती, तिकडं आम्ही 210 किलोमीटर लांब आहे, त्यामुळे इथलं काही माहित नाही. शाही घेतलाय. मी नरुटे सर, मी फलटणवरून आलो आहे. आमची एक संस्था आहे फलटण एज्युकेशन सोसायटी. तर तिथे आपली अकॅडमी आहे, त्या अकॅडमीचा मी डायरेक्टर आहे. आणि आपण आता नवीनच एक माणसातील विटोराया फाउंडेशन म्हणून एक नवीन फाउंडेशन स्थापन केलं आहे. नवीनच आहे, आणि त्याच्या माध्यमातून अशाच गोरगरीब लोकांना मदत करण्यासाठी, आणि त्यात नेमकी ही पहिलीच मदत. आमच्या संस्थेचे जे सेक्रेटरी साहेब आहेत त्यांचा वाढदिवस आहे 61वा. त्याच्या निमित्तानं आम्ही ह्या कुटुंबाला मदत करण्यासाठी खरं तर एवढ्या लांब आलो आहे. मग आमच्यामार्फत यांना दिवाळीचं फराळ असेल, यांच्या कुटुंबियांना कपडे, अजून काही आर्थिक मदत, आमच्या अकॅडमीतल्या पण ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी जी काही त्यांच्या परीनं होईल तेवढी मदत केली आहे. आम्ही एक चांगल्या पद्धतीचा प्रयत्न केला आहे यांना मदत करण्याचा, तर त्यासाठीच खरं एवढ्या लांब आलो आहे.
तुमच्याशीच फक्त कॉन्टॅक्ट होतं, बाकी कोणाचं कॉन्टॅक्टच नव्हते. अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही अशी पण तुम्हाला कमिटमेंट देतो की तुमचे जे काही नातवंड आहेत त्यांना शिक्षणाला आमच्या इकडं फ्रीमध्ये शिक्षण देऊ. तुम्ही तिकडं पाठवा फक्त त्यांना. काय अहो पण फार त्यांनी पण कष्टातनंच चाललंय ना. चालत किती लांब आहे तुमचं घर? चालत लांब आहे. हा, लांब आहे. होय. म्हैस तुमची आहे का आजी? जावायची हा जावायची आमच्या पोरीची. पुरीची. कोट्यावधीच नुकसान हो, पिकांचं खूप आहे जातं. वडिलाला पण नाही की इतका पाऊस कधी झालेला. बापरे. असा इतका पाऊस कधी झालेलाच नव्हता 100 वर्ष. हे आजोबा बसलेत ते कोण आहेत? होय, हे त्यांचंच का? हे सगळं पाण्यातच गेलं. पूर्ण पाण्यात इथून तर तिथपर्यंत पाण्यात. दीड पाणी दिसतंय. हां हां 1.5 किलोमीटर. म्हणजे काय आता याच्यात काही म्हणजे एक रुपयाची प्राप्ती नाहीच ना काही. नाही ना, 1 रुपया पण. माती पण गेली. हा खरडून गेलं ना. तिचं पात्र किती लांब आहे? इथून 1.5 किलोमीटर ह्या शिंदफानानी पार करून पलीकडं ते तिकडलं बांधकाम आहे ते फाट्यावरलं 1.5 तिकडं किलोमीटर पाणी पाणी इकडे आलंय हो. नदी पात्रात. नदी पार. आम्हाला जरा कसं काय असं येतं दरवर्षा थोडं थोडं येत होतं. बरं. घरी त्या घरी जाते. होय. पिशवी दे की हातात डायरेक्ट. ये बेटा तू पण. या साहेब तुम्ही पण. ती घालायची आणलेली बरं बरं आणि मला फोटो पाठवायचा नातोच्या जेवण. बरं बरं. हा हा तरच पाण्यात आहे. काय मग उत्पन्न त्यांनीच नाही. तर भाऊ रडू आलं की आपल्याला खायला तर लेकराला त्यांना मग हा नाही तर मग काय आपलं आता किती दिवस उरलेत आपल्याला. पण त्यांचं सात्विक पाहिजे ना आपल्या हाताने. होय होईल ना होईल. पाहिजे म्हणजे बोलते इतकी हिंमत धरली की कधीतरी देव माणूस आपल्याला साथ देईन म्हणून. बरोबर. आपल्याला मदत बी भरपूर भेटली. कुठल्या ना कुठल्या रूपाने झालंच. देऊन नाही दिल्या म्हणजे देऊन बी आपण नाही म्हणून नाही ना. म्हणून नाही. आमच्या सेक्रेटरी साहेबांकडून, आमच्या फलटण एज्युकेशन सोसायटीकडून, आपल्या अकॅडमीकडून, ह्या फाउंडेशनकडून तुम्हाला ही छोटीशी मदत आहे दिवाळीच्या स्वरूपात आणि काही धनादेश आहे. या ना सरपंच साहेब. इथं हे नाही पण. त्यांच्या फाउंडेशन मार्फत ही मदत आणि आज आजींना धनादेश ते देत आहेत. ते आजींची साडी ह्याच्यामध्ये. ये ना आजी दिवाळीला साडी घाला. बरं 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 हा, आणि आम्हाला फोटो पाठवा. बरं 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 पाठव ना. ओके. हा पाठव ना. आमच्याकडून खूप शुभेच्छा हा, तुम्हाला. आभार. आता रडायचं नाही, हसायचं. बरं 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 शुभेच्छा. बरं बरं. तुम्हालाही शुभेच्छा. माझ्या पाय नका पडू. असं शुभेच्छा. आज आपल्याकडं नरोटे सर फलटणवरून दसऱ्याच्या अगोदरपासून 15 दिवसापासून मला फोन करतात सारखे की तुमची हां आज आपल्या इथं धारणट्या गावात नरोटे सर म्हणून फलटणवरून त्यांची एक सोसायटी आहे. फलटण एज्युकेशन सोसायटी म्हणून त्यांनी आपली पूरग्रस्ताचा आजीचा व्हिडिओ पाहिला आपल्या आरगडे आजीचा. आणि त्यावेळेसपासून माझ्या संपर्कात सतत त्यांचा फोन की आजीची परिस्थिती कशी आहे, आजीला किती मुलं आहेत, आजीचे नातवंड किती आहेत. सतत 8 दिवसात 10 दिवसात त्यांचा कधी पण फोन असायचा. आणि मी दसरा झाल्याच्या नंतर 100% आजीला मदत करायला मी तुमच्या धारणटा गावी येणार. तर मला वाटलं समजा असे फोन तर मला हजारो वेळ आलेत. काहींनी त्यांनी त्यापैकी काही मदत बी झाली, काहींनी फोनच केले. पण दसरा झाल्याच्या नंतर येणार असे 100% येणार म्हणजे येणारच म्हणले. ते आज आलेच असते म्हणजे 100% आले आपल्या इथं. मला वाटलं पण नाही की एवढ्या अंतरावरून ते इथं येऊ शकतात म्हणून. पण ते कसं असतं एखाद्याचं मदत करायचं जे हृदय असतं तो वेगळंच असतं. एखाद्यापाशी कोटीची संपत्ती बी असू द्या पण ते नाही मदत करू शकत. जसे ते निंबाळकर राजे, त्यांचे राजे पण उदार, त्याच्यात नरोटे सर पण उदार. म्हणजे असं असतं ते ज्याच्या सावलीत तुम्ही राहाल त्या सावलीप्रमाणेच माणूस वागतो. त्यांच्या संस्कारात येत तुम्ही, त्यांच्या ह्याच्यात येत. ते पण दातेच घर आहे ना निंबाळकर घर, म्हणजे ते पण छोटं घर नाही, खूप दानशूर घर आहे. आणि त्यांच्या संपर्कात तुम्ही आहेत म्हणजे तुम्ही पण दानशूर आहेत. आणि आज आम्हाला आज प्रत्यक्षात पाहायला मिळालं.
आणि ते दसरा झाल्याच्या नंतर येतो म्हणले. आज भरीव मदत पहा ना आता तुम्ही हे, म्हणजे आज एवढी मदत तुम्हाला पार त्यांनी घरातला झाडू सकट आणून दिलं. आणि झाडू म्हणजे ते लक्ष्मी दिली. मी आज त्यांना लक्ष्मी दिली म्हणजे यांच्या घरात आरगडे कुटुंबात बी भरभराटीचं लक्ष्मी त्यांच्या घरात येईल. आणि तशीच सरांच्या कुटुंबात पण भरभराटीला यश येईल, काही चिंता करू नका. कारण तुम्ही एवढी मदत केली ना, तर त्याच्या स्वरूपात तुम्हाला पण देऊ काही ना काहीतरी कुठंतरी देईलच श्रेय, 100% देईल. आणि असं कोणी करीत नाही सर. म्हणजे तुमचे बी तुम्ही एवढ्या 200 किलोमीटरवरून आमच्या गावात आलात, आमच्या एका कुटुंबाला मदत केली. तुमचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू धन्यवाद सो मच. थँक्यू. आमच्या फलटणला कधी या. 100% चालेल. ठीक आहे. शुभेच्छा खूप.